पुणेकरांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे। पुण्यातील बहुप्रतीक्षित सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण ही पुण्यातील दृश्य पाहतोय। पुण्यातील बहुप्रतीक्षित सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडतोय। पुणेकरांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार आहे। अजित पवार यांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण आता होत आहे। आपण ही आताची ताजी दृश्य पाहतोय। पुण्यातील बहुप्रतीक्षित सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर पर्यंत जवळपास 2100 मीटरच्या उड्डाणपुलाचा आज हा लोकार्पण सोहळा पार पडतोय। या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत। उड्डाणपुलामुळे आता मोठी वाहतूक कोंडी ही टळणार आहे। सिंहगड रोडवरच्या वाहतुकीतील पुणेकरांची आता सुटका होणार आहे। अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित। आपण ही दृश्य पाहतोय। पुण्यातील वाहतूक कोंडीचा आता प्रश्न मिटणार आहे। पुण्यातील बहुप्रतीक्षित सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार या उड्डाणपुलाचं उद्घाटन करतायत। आपण ही दृश्य पाहतोय। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी आता उपस्थित राहिलेले आहेत। या उड्डाणपुलामुळे आता मोठी वाहतूक कोंडी टळणार आहे। विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर पर्यंत जवळपास 2100 मीटरच्या उड्डाणपुलाचा आज हा लोकार्पण सोहळा पार पडत आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित। सिंहगड रोडवरच्या वाहतुकीतील पुणेकरांची आता या वाहतुकीमधून आता सुटका होणार आहे। विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर पर्यंत जवळपास 2100 मीटरच्या उड्डाणपुलाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे। ओ पुलाचं ताट मागे घेऊ दादा, 2 मिनिटं तेवढे शॉट घेऊन हे कॅमेरा देतो। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहे। चंद्रशेखर, आपण पाहतोय या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उड्डाणपुलाचं लोकार्पण झालेलं आहे। काय अधिकची माहिती? नीलम, बहुप्रतीक्षित हा सगळा उड्डाणपूल आहे। गेल्या अनेक दिवसापासून हा उड्डाणपूल तयार झाला होता, परंतु उद्घाटनाभावी हा उड्डाणपूल जो आहे तो नागरिकांना वापरता येत नव्हता। विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर पर्यंत हा जवळपास 2100 मीटरचा उड्डाणपूल आहे आणि याचं उद्घाटन आता काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेलं आहे। या उड्डाणपूल मोठी जी वाहतूक कोंडी आहे ती सुटण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे। आपण पाहिलं की सिंहगडवरती नेहमीचीच वाहतूक कोंडी होत होती, परंतु आता उड्डाणपुलामुळे जे आहे ती नागरिकांना दिलासा मिळणार आहे। नीलम जी, नक्कीच आपण पाहतोय जवळपास 2100 मीटरचा हा उड्डाणपूल आहे। त्यामुळे आता या ठिकाणी पुणेकरांना याचा आता दिलासा मिळणार आहे। वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका होणार आहे। की शहरातील विविध भागामध्ये नेहमीच वाहतूक कोंडी होत असते, परंतु सिंहगड रस्ता जो आहे तो वाहतुकी कोंडीचा महत्वाचा केंद्र बनला होता। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नेहमीच होत होती। जे चाकरमानी आहेत, अनेक जे नोकरदार वर्ग आहेत ते कामासाठी येत असताना त्यांना अनेक तास त्या ठिकाणी वेळ लागत होता, परंतु आता या उड्डाणपुलामुळे जे आहे ती वाहतूक कोंडी सुटणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार यांनी या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे आणि आपण पाहिलं की या कार्यक्रमाला शहरातील अनेक विविध राजकीय पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते, परंतु आपण पाहिलं की या भागामध्ये ज्या पद्धतीने झपाट्याने लोकवस्ती वाढत आहे, खरं तर या सगळ्या लोकवस्तीमुळेच कुठेतरी वाहतूक कोंडी आणि नागरिक जे नव्याने त्या ठिकाणी राहण्यासाठी येत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतुकीच्या त्या कोंडीला सामोरं जावं लागत होतं। अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले होते, परंतु आता या नव्या उड्डाणपुलामुळे मात्र आता कुठेतरी नागरिकांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। नीलम, चंद्रशेखर, ज्यावेळेस हा उड्डाणपूल बनत होता त्यावेळेस मात्र नागरिकांना याचा नाहक त्रास झाला होता। यावेळेस आता हा उड्डाणपूल झालेला आहे, तर आता पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? नक्कीच खरं तर पुणेकरांना आता समाधानाच्या सगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत म्हणावं लागेल, कारण आपण पाहिलं की गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून या सगळ्या उड्डाणपुलाचं काम सुरू होतं आणि त्या दरम्यानच अनेक
अनेक वेळा त्या ठिकाणी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत होती. आपण पाहिले की सिंहगड रस्त्यावरती शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात जे आहेत पर्यटक शिवप्रेमी त्या ठिकाणी गर्दी करत असतात आणि त्या ठिकाणी शनिवार रविवारी सुद्धा त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती आणि दररोज जे सकाळी कामासाठी निघणारे जे पुणेकर नागरिक आहेत त्यांना सुद्धा त्या वाहतूक कोंडीचा फटका बसत होता. आता कुठेतरी या सगळ्या मुळे दिलासा मिळालेला आहे. नीलम. जी नक्कीच. आपण या ठिकाणी पाहतोय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा उपस्थित आहेत. संपूर्ण या ठिकाणी उड्डाणपुलाची माहिती संपूर्ण गोष्टी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगताना दिसत आहेत. बरोबर आहे. खरं तर या सगळ्या कार्यक्रमाला जे आहेत मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय उड्डाण मंत्री आहेत त्यांची सकाळपासूनच उपस्थिती आहे आणि हा उड्डाणपूल लवकरच सुरू करावा यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते. आपण पाहिलं का या उड्डाणमुळे कशा पद्धतीनं कोंडी सुटणार आहे याची माहिती. जी नक्कीच. धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या माहितीसाठी. आपण पाहतोय या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उड्डाणपुलाचं उद्घाटन लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे. पुणेकरांच्या वाहतुकीचा प्रश्न आता हा सुटलेला आहे. सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आता पार पडलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे. विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरपर्यंत जवळपास 2100 मीटरच्या उड्डाणपुलाचा आज हा लोकार्पण सोहळा पार पडत आहे, ज्यामुळे आता या उड्डाणपुलामुळे मोठी वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. पुणेकरांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार आहे. सिंहगड रोडच्या वाहतुकीतील पुणेकरांची आता सुटका होणार आहे. आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय. विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरपर्यंत जवळपास 2100 मीटरचा हा उड्डाणपूल आणि या उड्डाणपुलाचा आता लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेला आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आहेत. त्यांच्या पुढाकाराने आता त्यांच्या पाठिंबाने या ठिकाणी आता पुणेकरांच्या या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटतो आहे. विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरपर्यंत जवळपास 2100 मीटरचा हा उड्डाणपूल आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आधी वाहतूक कोंडी होत होती आणि आता त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी आता या उड्डाणपुलाचं काम झालेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.